तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला दुसरं लग्न करायचंय, पण तुम्हाला पहिल्या बायकोसोबत सुद्धा राहायचंय आणि दुसऱ्या बायकोसोबत सुद्धा, तर ते आता शक्य आहे. कारण आपल्या भारतीय नियमावलीमध्ये एक नवीन कायदा ऍड करण्यात आलेला आहे, जो सांगतो लागला लगेच कान देऊन ऐकायला, असा कोणताच कायदा नाहीये. गुपचुकीच्या सोबत लग्न झाले ना, तिच्या सोबतच राहायचं. आला मुठ्ठा, 2-2 बायका पाहिजे. आजकाल कसं झालं ना, बरेचशा पोराचे ना लग्न होत नाही, म्हणजे बरेचशे पोरं बिन लग्नाचेच आहेत. म्हणजे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? पोरीच्या घरच्याची डिमांड जरा जास्तच वाढली. म्हणजे कसं आहे ना, त्याला पोरग निर्व्यसनी पाहिजे, त्याचं स्वतःचं घर पाहिजे, त्याच्याकडे गाडी पाहिजे, त्याचं बँक बॅलन्स पाहिजे, त्याच्याकडे शेती पाहिजे आणि वरून त्याला ऐक नाही सरकारी नोकरी पण पाहिजे. म्हणजे याचा अर्थ कसा व्हायला, एकाच झाडाला त्याला सगळेच फळं पाहिजेत. म्हणजे आंब्याच्या झाडाला त्याला चिकू पण पाहिजे, त्याला टरबूज पण पाहिजे आणि केळ पण पाहिजे. आणि मला तर कधी कधी कमाल वाटते, जोडी तर वरचा बनवते ना, मग खालचे गावून एवढी डिमांड करतात. कमालची गोष्ट आहे. नाही तर यार, असं जर तुम्हाला डिमांड करायची असेल ना, मग हे लग्न होणारच नाही. कोण्या हाती तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमची पोरगी तिकडे ठेवा, आम्ही आमचं इकडे राहतो. काय घेणं नाही, राहिलं होणार नाही. आम्हाला एखादी आंटी पटवा लागेल, आपलं सॉरी ते म्हणजे आम्हाला रांटी राहा लागेल. काय होणार, काय फरक पडणार, राहिलं होणार नाही. नाही कसं आपण मुद्द्यावरच बोलतो, वाटते मात्र तुम्हाला. जय महाराष्ट्र.